बातमीकडे. शरद पवारांच्या विधानावर अजित पवारांनी बोलण्यास नकार दिलाय. मी एक वेगळा रस्ता स्वीकारलाय. पवारांना मी एकेकाळी दैवत म्हणून मानत होतो. त्यांच्या स्टेटमेंटबद्दल मी काय बोलावं एवढा मोठा नाही असं विधान अजित पवारांनी केलंय. त्यामुळे अजित पवारांच्या या विधानाचा नक्की अर्थ काय याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली. त्यांनी काय म्हणत होतो त्यांचा अधिकार आहे ना. आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे. त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत. त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये. अजित पवार यांचे दैवत सध्या त्यांनी दैवत बदललंय आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल. हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असेल. दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेसमध्ये संजय राजाराम राऊत त्याचा शिक्षक आहे. कारण का दैवत बदलण्यामध्ये PhD संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सकाळचा दैवत वेगळा, संध्याकाळचा दैवत वेगळा, मॅटिनीमध्ये दैवत वेगळा, कसे दैवत बदलायचे ना. आता लहान मुलांनी ह्यांच्याकडून क्लासेस घेतल्या तर काय हरकत नाही, पण ह्यांनी अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषाच करू नये. कारण मूळ संजय राजाराम राऊत तरी ह्याचा दैवत आहे का, हा कधीतरी संजय राऊतला आता विचारायची वेळ आलेली आहे.